जर कोणी मतदारांना वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदेने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, संजय राऊत यांचा टोला. आमदार संजय गायकवाड यांचा जयपूर येथे 2 दिवसांपूर्वी एक सत्कार कार्यक्रम झाला आणि यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाल्यामुळेच खंत व्यक्त केली आहे. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले आहेत. त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली, तर अजित पवार यांनी मतदारांना उद्देशून काही वक्तव्य केली आहेत. त्या सगळ्यांचा समाचार घेताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की मतदारांना आमदार काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. अजित पवार जे बोलले ते तुम्ही मला विकत घेतलं नाही. ज्यांनी त्यांना मतदान केलेला नाही त्यांच्याविषयी त्यांच्या भावना काय आहेत. मतदारांना कोणी विकत घेतलं, मतदारांना कोणी वेश्या म्हणतंय. लोकशाहीला जर कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला जर कोणी गुलाम समजत असेल तर ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे मतदारांना अश्लील बोलणं. आणि या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल यांनी त्यांच्यावर मत व्यक्त केलं पाहिजे. आम्ही तेच म्हणतोय, मतदारांना विकत घेण्यात आलं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणींचं कसं ओझं आहे, सरकारवर 2 लाख कोटीचं कर्ज आहे, ही भूमिका त्यांनी मांडली आहे. पैसे देऊन मत तुम्ही विकत घेतली. आता सरकारी तिजोरीवरील भार तुम्हाला झेपत नाही आहे, तुम्हाला राज्य चालवता येत नाही, हे यातून स्पष्ट होते. शिंदे गटाचे आमदार त्यांचं वक्तव्य आम्ही गंभीर मानतो. या महाराष्ट्रातील कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. मतदार तुम्हाला वेश्या वाटतात का? मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल तर तुम्हाला त्याचं फ्रस्ट्रेशन आलं असेल, असं संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते बघा, त्यांचा मतदारसंघातला विषय, तिथे महायुतीचा, महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही. असे प्रश्न बघा, तो त्या मतदारसंघातला मतदार आणि नेता यांचा प्रश्न आहे. अजित पवार जे बोललेले आहेत, तुम्ही मला विकत घेतलं नाही, हे ते ज्यांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांच्याविषयी त्यांच्या त्या भावना आहेत. आता त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचा हा मतदारांचा प्रश्न आहे ना. त्याच्यावर आम्ही कशा हा असं कोण म्हणाल? विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले? आम्ही नाही घेतले विकत. याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात, त्याचा पोलखोल या आमदारांना केलेला आहे. मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार, तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. 2-2 हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं, वेश्या बोलणं, या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं. आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझं आहे सरकारवर, 2 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या योजना म्हणजे सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. म्हणजे 1500 रुपये देऊन तुम्ही मतं विकत घेतली आणि आता तुम्हाला ते सरकारी तिजोरीवर भार टाकणं जमत नाहीये, तुम्हाला राज्य चालवता येत नाही, हे यातून स्पष्ट दिसतं. पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो. या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. की तुम्हाला मतदार वेश्या वाटतात, त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल, मी मान्य करतो. तुम्ही त्यांना आता वेश्या म्हणताय, कोणी मी तुमचा गुलाम आहे का, सालगडी आहे का, असं अजितदादा पवार म्हणतायत. हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय हे समजून घेऊ द्या या राज्याला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.